अनेक मोठी बातमी आपल्यापर्यंत पोहोचते। या विमान दुर्घटनेमध्ये अपर्णा महाडिक या क्रू मेंबरचाही मृत्यू झालाय। अपर्णा महाडिक सुनील तटकरेंच्या नातेवाईक आहेत। अपर्णा महाडिक या तटकरेंच्या भाच्याची पत्नी असल्याची माहिती समोर आली आहे। तर मैथिली पाटील यांचाही या विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालाय। भाग्यश्री प्रधान आचार्य आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। भाग्यश्री, नक्कीच सौरभ, हा जो अपघात आहे हा अत्यंत दुर्दैवी असा अपघात आहे। इतिहासामध्ये काही अपघात मोजले जातात, त्यापैकी हा सगळ्यात मोठा अपघात मानला जातोय सध्या तरी। आणि ह्यामध्ये जे क्रू मेंबर आहेत त्यांच्या प्रवाशांसह क्रू मेंबरचे देखील मृत्यू झालेला आहे। त्यापैकीच आपण आत्ता आहोत गोरेगावला। गोरेगावचा ओबेरा ई स्क्वेअरच्या समोर आपण आहोत। आपण बिल्डिंग आपल्याला दिसत असेल, याच बिल्डिंगच्या दुसऱ्या माळ्यावर अपर्णा महाडिक राहत होत्या। त्यांची सगळी फॅमिली देखील इथेच राहते अशी माहिती मिळाली आहे। मात्र आतापर्यंत महाडिक फॅमिली जी आहे ती बोलण्यासाठी पुढे आलेली नाही। खरं तर धक्काच इतका मोठा आहे सौरभ की काय बोलावं हे त्यांनाही शब्द सुचत नसतील। पण एक नक्की आहे की महाडिक फॅमिली ज्या आहेत, अपर्णा ज्या आहेत स्वतः त्या सुनील तटकरे जे आहेत त्यांच्या भाच्याची बायको आहे। त्यामुळे थोड्याच वेळात सुनील तटकरे इथे दाखल होत आहेत। सुनील तटकरे इथे आल्यानंतर नक्की काय झालंय, नक्की त्यांच्या घरात किती मेंबर आहेत, काय कशा पद्धतीने त्यांनी आता पुढचं पाऊल उचललेलं आहे, नेमके ते कुठे अहमदाबादला गेलेत का, ह्या सगळ्या प्रश्नांची जी उत्तरं आहेत ती थोड्याच वेळात सुनील तटकरे इथे येणार आहेत आणि त्यानंतर ती उत्तरं आपल्याला मिळणार आहेत। पण तोपर्यंत जर आपण बघितलं तर या संपूर्ण परिसरात जो आहे तो शोककळा पसरलेली पाहायला मिळते। संपूर्ण परिसरच नव्हे तर खरं तर संपूर्ण देशावरच एक प्रकारे शोककळा पसरलेली आहे। कारण जवळपास विविध भागातील प्रवासी, विविध भागात राहणारे, देशाच्या विविध भागात राहणारे प्रवासी या विमानातून प्रवास करत होते। आणि यामध्ये मुंबईतले आणखीन एक पायलट आहेत जे सुमित सुब्रवाल, त्यांचा देखील मृत्यू झालेला आहे। ते पवईला राहतात, त्यांचे वडील त्यांच्या घरी आत्ता आहेत। आणि ज्या वेळेला विमान उड्डाण करणार होतं त्याच्या आधी सुमित यांचं त्यांच्या वडिलांशी देखील बोलणं झालेलं होतं। यावेळी त्या वडिलांनी देखील त्यांच्या काळजीने पोचल्यानंतर कॉल कर अशा पद्धतीच्या सूचना देखील सुमित यांना दिल्या होत्या। तर दुसरं उदाहरण गोरेगावचं जिथे मी आत्ता आहे त्या अपर्णा, मात्र अद्यापपर्यंत अपर्णा यांच्या संदर्भातली बाकीची माहिती समोर आलेली नाही। मात्र काही क्षणात ती देखील माहिती आपल्या समोर येईल सौरभ। निश्चितच भाग्यश्री, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद।